कर्नाटकातली एक अशी जागा जिथे चहा पिण्यासाठी लोक बोटने जातात. तर रामराम मंडळी, मी गोविंद. तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल कसं आम्ही मंदिरातून डायरेक्ट या नवीन हॉटेलवर आलो होतो. मग काय, झटपट कपडे बदलले आणि पटपट तयार झालो आणि थेट होन्नावरला पोहोचलो. आता टमटमला पाण्यात नेता येत नाही म्हणून तिला तिथेच विसावा दिला. आग लगे बस्ती में पाटील अपनी मस्ती में असं म्हणत पोजबाजी चालू केली. डावा अँगल उजवा अँगल अशी स्टाईल मारत मारत ह्या डेंजर फळीवरून सर्कस करत आणि जीव मुठीत घेऊन आम्ही कसं बस आमच्या बोटवर पोहोचलो. सगळे मेंबर्स लोड केले आणि निघालो. थोडं पुढे जाताच आमचं फोटो सेशन सुरू झालं. मग मी मामाला फोन दिला आणि म्हटलं, भाई साहब मेरे अकेले की फोटो लेना. अकेले खींचो हट, हट, अकेले हट. सोचते हुए. आमच्या बोटचे जल ड्रायव्हर आम्हाला अॅनाकोंडाच्या जंगलातून घेऊन चालले होते. तितक्यात आमची मावशी म्हणे, घाबरू नका, मी चप्पू मारून तुम्हाला बाहेर काढते. म्हटलं आय, बिना दांड्याचा चप्पू? तितक्यात मागून मामी म्हणे, मी तर डायरेक्ट एका हातानेच बोट पुढे नेते, हे बघा. म्हटलं बाबो जादू. पुढे रस्त्यात आम्हाला एक टपरी दिसली. म्हटलं जल ड्रायव्हर, बोट घ्या बाजूला, चहा प्यायची पाटीलला. तो म्हणे तुम्हाला मोठ्या टपरीवर नेतो. त्याच्या या गेम मध्ये 2 टायटॅनिक धडकता धडकता वाचल्या. अशा सुंदर खाडीच्या पाण्यात आम्ही आमची बोट टपरीजवळ पार्क केली. घड्याळात वाजले होते 6. मग आम्हाला लागतो ना चहा. तिथून चहा पिऊन आम्ही निघालो. परतीच्या प्रवासाला मांजरी लागल्या ना नाचायला. मग काय, पब्लिक आहे पाहायला, तर पाटील कसला घाबरतोय नाचायला असं म्हणत खासपूसच्या गाण्यावर मी पण ताल धरला. तितक्यात बाजूने एक बोट गेली. त्यातले लोक मला म्हणत होते, भाऊ राहू दे, नको नाचू. म्हटलं बाबो राहिलं असो. असंच आम्ही सूर्यास्त बघितला आणि परत त्याच डेंजर फळीवरून खाली उतरलो. तिथून आम्ही पोहोचलो आमच्या लॉडगेला, म्हणजेच लॉजला. पुढे आता आम्ही कुठे जाऊ हे पाहण्यासाठी तुम्ही घ्या फॉलो करू.